नमस्कार मंडळी, अशा पद्धतीने जर तुम्ही आळू वड्या केल्यात ना तर खुसखुशीत सुद्धा होतील आणि भरपूर लेअर येतील। तर आता बघा मी पाण्यामध्ये एक लिंबू टाकलाय आणि त्याच्यामध्ये हे पानं भिजायला ठेवली होती। आता याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आणि बघा एवढ्या जाड जाड जे शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या आणि लाटण्याने छान दाबून घ्यायच्या। परत त्याच लिंबाच्या पाण्यामध्ये ही जी पानं आहेत ना ती धुवून घ्यायची। आता आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे, हिंग आणि हळद वाटून घ्यायचं। चिंच सुद्धा मी भिजायला घातली होती, आता ती सुद्धा गाळून या मिश्रणात ओतायची। आता याच पाण्यामध्ये मी थोडासा गुळ सुद्धा टाकलाय आणि तो मग मिक्सरमधून वाटून घेतलाय। आता 2 वाट्या चण्याचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घेतलंय। कोथिंबीर, मीठ आणि एक छोटी वाटी तीळ घेतलेलं आहे। तीळ आठवणीने टाका, त्याच्यामुळे खूप खुसखुशीत होतात आपल्या वड्या। आता हे सगळं मिश्रण छान सरसरीत असं भिजवायचं आणि पानाला लावून घ्यायचं। आणि पानं लावताना कशी लावलेत ते बघा। असं करत करत आपण 4 ते 5 पानं लावू शकतो। जेवढी तुम्ही पानं लावाल ना तितके आपल्या जे वड्या आहेत ना त्याला छान लेअर पडतील। आता बघा हे दोन्ही साइड आहेत ना ते आतमध्ये दाबून घ्यायच्या आणि हे पानाचं टोक सुद्धा असं दाबून घ्यायचं। त्यानंतर आपली जी वडी आहे त्याचा असा छान रोल बनवायचा। आळू वड्या ह्या नेहमी अशाच करायच्या असतात। आपल्याला असं वाटतं याच्यापेक्षा सोपी पद्धत कोणती असेल, खरं तर हीच सोपी पद्धत आहे। बऱ्याच ताईंना ना आळूच्या वड्या करणं म्हणजे खूप अवघड काम असं वाटतं। खरं तर त्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये, फक्त एकच काम आहे जे मोठं असतं, ते म्हणजे शिरा कापणं। ते जर झालं ना तर तुम्ही आपण जशी साधे भजी करतो ना तसं तुम्ही सिंपल असं हे वड्या दररोज सुद्धा करू शकाल, इतकं सोपं आहे। तर आता इतकं छान बघा, थंड झाल्यानंतरच आपल्या वड्या त्या कट करायच्या। गरम गरम कापल्या तर त्या लगदा होईल, म्हणजे जर का आपल्याला सवय नसेल तर। चला आता तेलावर छानपैकी खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या। तर आता मी तळून बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि त्या आता काढून घेतलेल्या आहेत। चला तर मग बाय। तुम्हाला वड्या आवडल्या का नक्की कमेंट करून सांगा। बाय।